40 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 धावा खर्च करत असताना 3 विकेट पहिल्या सामन्याचा मानकरी देखील ठरला होता तो. पुन्हा एकदा या सामन्यामध्ये चांगला खेळ करताना दिसेल. मात्र दुसऱ्या बाजूला आलेलं अपयश, निसटलेली वाळू मैदानाच्या हातातून ती पुन्हा एकदा तुम्हाला हातात घेऊन परिश्रम करावे लागतील. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे असं म्हटलं जातं. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे. इतक्या सहजासहजी हार मानून चालणार नाही. आपण हारायला मुळात आलेलोच नाहीये. जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न तुमच्या माध्यमातून फार महत्त्वाचे आहेत. तब्बल 8 संघ संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना दिसत आहेत. एकता कासारी संघाचे संघमालक पप्पूजी महाकाळ, दुसऱ्या बाजूला जिजा मोटर संघाचे संघमालक निखिलजी बोरकर. भंडारी टायगर संघाचे संघमालक साई प्रसादजी भोसले, त्यांच्या मालकीचा संघ कालच्या दिवसामध्ये खेळताना दिसला होता. साहस स्पोर्ट मोबलूजी विचारे, त्यांच्या मालकीचा संघ आजच्या दिवसामध्ये खेळताना दिसतोय. संदीप कश्यप यांच्या मालकीचा संघ याना 11 सध्याच्या घडीला या संपूर्ण स्पर्धेमध्ये गतवर्षीचा विजयी संघ देखील होता. तो आतापर्यंत तरी चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 सामने खेळत असताना दोन्ही सामन्यांमध्ये अर्धशतक ठोकणारा फलंदाज सुदर्शन मयेकर दोन्ही सामन्यामध्ये विजय प्राप्त केलाय. साईबाबा कचरे संघाचे संघमालक सतीश हदनकर यांना आपण पाहतोय. श्रावणी 11 नंदूजी केदारी यांच्या मालकीचा संघ कालच्या दिवसामध्ये खेळताना आपण पाहिलाय. आणि तदनंतर सरबीजी आडाव यांच्या मालकीचा संघ कालच्या दिवसामध्ये खेळताना आपण पाहिलाय. तो देखील अंतिम दिवसामध्ये खेळताना दिसेल. येणाऱ्या कालावधीमध्ये दिनांक 5 एप्रिल 2026 पासून मोठी स्पर्धा मालगुण गावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नाईट टुर्नामेंट, भव्य दिव्य आयोजन, भव्य दिव्य स्पर्धा, 1 ग्रामपंचायत स्वरूपामध्ये. त्यामध्ये तुम्हाला ऑल इंडिया 2 आयकॉन खेळवण्याची संधी. 16च्या 16 संघ त्या ठिकाणी पूर्णतः फुल झालेत. लीग पद्धतीचे ते सामने असतील. पहिला पारितोषिक 51,000 आपल्याला पाहायला मिळेल. मध्यांतरानंतर सामन्याला सुरुवात. साईबाबा कचरे आणि दुसऱ्या बाजूला एकता कासारी नाणेफेकीचा निर्णायक कौल जिंकलाय साईबाबा कचरे 11 संघाच्या बाजूने आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिल्या षटकासाठी गोलंदाजी एंडकडून गणेश मयेकर दाखल. स्ट्राईक एंडला कुंदन रोहिलकर खेळताना दिसेल. फर्स्ट बॉल दिस मॅच. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या डोक्यावरून उडवलाय चेंडू घुशंकित क्षेत्रात. 1 धावेसाठी सिंगल धावबली आहे. धावसंख्येचा श्री गणेशा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट खेळणं जाणतो हा खेळाडू, याला तुम्ही हलक्यात घेऊ शकत नाहीये. कुंदन रोहिलकर नावाची चर्चा संपूर्ण गुहागर तालुक्यामध्ये. क्रिकेट नाव असं पुढे आलं कुंदन रोहिलकर यांचा उल्लेख पहिला केला जातो. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न उचललाय. लॉंगॉनला फटका फसलाय. चेतन बोरकर चेंडूपर्यंत पोहोचलाय. पकडलाय झेल. फलंदाज कुंदन रोहिलकर सिल्वर डकचा शिकार होऊन डगआउटचा आसरा घेताना दिसतील. आज स्ट्राईक केला दाखल होतोय. सरप्राईज विकेट आली मागच्या चेंडूवर कुंदन रोहिलकर यांची. 1-9च्या भूमिकेत स्ट्राईक केला. आता मात्र कौस्तुभ खेळताना दिसेल. स्कोररच्या भूमिकेत आपण चिराग सुर्वे याला पाहतोय. कालच्या दिवसा चिराग आडाव याला आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये चांगल्या स्कोररच्या भूमिकेत तो पोहोचला होता. आजच्या दिवसात देखील हँड रायटिंग तर चांगलं आहे, मात्र अभ्यासात कशी हुशार आहे मला माहित नाही. टॉपर होता असं देखील आमच्यापर्यंत पोहोचतंय.
कौस्तुभ मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू लोअर फुल टॉस कव्हरला घेऊन काढलाय. त्या ठिकाणी चेंडू चाललाय 4 धाबांसाठी. ओव्हर कव्हर चौकार येतोय. इनसाइड आउट फुल टॉसचा बॉल त्याच्यावर फुल टोल वसूल केलाय. मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर दोन्ही संघांचं अस्तित्व संदखोल प्रीमियर लीग 2026 मध्ये अजून देखील जिवंत आहे. त्यासाठी प्रयत्न करावे लागेल. एका बाजूला विजय, दुसऱ्या बाजूला पराजयाचा अनुभव. गणेश याचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटने क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र दिशेवर नियंत्रण नाहीये. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला मोठा फटका खेळण्यासाठी संधी प्राप्त झाली होती, मात्र अतिरिक्तचा बाहेर निघाला. चेंडू आउटकटरचा वापर राईट हँड बॅटरच्या विरोधात गणेश मैकरच्या माध्यमातून अतिरिक्त धाबांनी धावफलक पुढे सरसावलाय. पुढचा बॉल पायातला बॉल यावेळेस खेळून काढलाय. पुन्हा एकदा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. त्या ठिकाणी एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न धुंडोरे साजना असंच पाहायला मिळालं होतं. त्या ठिकाणी तेजस पोचलाय. सिंगलने स्ट्राईक, रोटे स्ट्राईक एंडला पार्थ. या संपूर्ण संदकोल प्रीमियर लीग मध्ये दुसरा अर्धशतक ठोकणारा फलंदाज आपण स्ट्राईक एंडला खेळताना पाहतोय. पार्थ गांधी मागचा सामना खेळत असताना एकटा नडत होता समोरच्या संघाला. थोडंसं अपयश पदरात पडले, मात्र इथून पुढे तुम्हाला विजयाची वाट शोधण्यासाठी चालावं लागेल. त्यासाठी क्षमता असणं गरजेचं आहे. वुडलँड स्पॉट खेचलाय ऑन साइडला. फटका थोडासा फसला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक. अजून एक विकेट, अजून एक विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही आयकॉन खेळाडू तंबूच्या आसऱ्याला पाठवलेत. गणेश मयेकर यांनी हवा थोडीशी मैदानाच्या आतमध्ये मंदावलेली पाहायला मिळते. नशिबाने घात केलाय फलंदाज याबीस पार्थ. गोल्डन डकचा शिकार होऊन डगआउटचा आसरा घेताना दिसेल. धावसंख्या आतापर्यंत झाली 7 धावा. 7 वर 2 फलंदाज बाद. दोन्ही मोठे खेळाडू दगावचा आसरा घेताना दिसतात. एका बाजूला कुंदन आणि तदनंतर पार्थ. दोन्ही खेळाडू दगावचा आसरा घेताना दिसत आहेत. यावेळेस बॅकवर्ड पंच. पुन्हा एकदा हलकीची संधी मैदानाच्या आतमध्ये कव्हरला बैद चेंडू चाललाय घोषंकी क्षेत्रात. एका धाबेसाठी गणेश मयेकर यांनी या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. 8 धावा खर्च करत असताना 2 मोठे विकेट मैदानाच्या आतमध्ये घेतले. पहिल्या डावामध्ये मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हातात असताना वा 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 करणारी गोलंदाजी. आशिष नवीन गोलंदाजी एंडकडून दाखल झाला. मेंटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपल्यानंतर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी करताना दिसेल. स्ट्राईक केला कौस्तुभ. तो वैयक्तिक 6 या धावसंख्येवर खेळतोय. आशिष यांचा या षटकातील पुढचा बॉल. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अराउंड विकेटने या षटकातील पहिलाच बॉल. यावेळेस हलकासा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. दोन्ही हात समांतर केलेत. पंच आमच्या दिशेने वळलेत. अतिरिक्त धावांनी धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचलाय 9 वर. पहिल्या डावात पहिलं षटक हातात असताना गणेश यांनी चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकात आशिष यांच्यावर विश्वास दाखवलाय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न डान्सिंग डाऊन द ग्राउंडने, मात्र चेंडू चाललाय घुशंकी क्षेत्रात. फक्त एका धाबेसाठी एकापेक्षा जास्त काहीच नाहीये. धावफलक जाऊन पोहोचलाय.
पहिल्या 2 चेंडूंमध्ये धावा खर्च केल्या, 2 धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करते 10 वर. 2 फलंदाज त्यामध्ये माघारी परतले. त्या खेळाडूकडून फार मोठी अपेक्षा होती, त्यांनी थोडंसं अपेक्षा भंग करून दगडचा आसरा घेताना दिसत आहेत. मात्र इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. भूतोनं भविष्यात तुम्हाला जर या ट्रॉफीवर आपलं नाव कोरवायचं असेल तर हा सामना आणि ह्याच्या पुढचा सामना एकता कासरी संघासाठी फार महत्वाचा आहे. 5 षटकांचा सामना, त्यामध्ये पहिलं षटक 8 धावा, दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर अतिरिक्तची 1 धाव आणि त्यानंतर गोशंकी क्षेत्रात 1 धाव म्हणजे 2 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आले. धावसंख्या 10. संत कोल्हापुरी बिअर लीग 2026 चा थरार आपण पाहतोय डे 2 मध्ये चौथा सामना. साईबाबा कसरे 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये एकता कासरी हा संघ खेळताना दिसतोय. जेव्हा जेव्हा विवेकदादा सुर्वे एखादी गोष्ट करायची ठरवतात तेव्हा तेव्हा ते 100% करतातच. करायचं तर 100%च करायचं, नाही तर करायचंच नाही. अशाच मनसुबेने ते शुभ कार्य करत असताना सातत्याने चर्चेचं नाव या जयगड पंचक्रोशीतील आमचे लाडके दादा यांच्या आयोजनाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. 2026 मध्ये पर्व 3रं, मागची SSP 2 पर्व आपण पाहिले आणि तदनंतर 3ऱ्या पर्वामध्ये प्रवेश केलाय. त्यामध्ये देखील कालचा दिवस चांगल्या रीतीने आयोजकांच्या माध्यमातून हाताळला गेला. डे 2 मध्ये आतापर्यंत देखील ही स्पर्धा चांगल्या रीतीने पुढे चालली आहे. चौथा सामना आजच्या दिवसामध्ये चालू असताना कोणता संघ जिंकेल ते येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हलक्या तरी खेळून काढण्याचा प्रयत्न, यावेळेस चेंडू चालला, एक ट्रॅक कव्हरला, क्षेत्ररक्षक नाहीये आणि असता तरी काय फरक पडला असता. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार येतोय. त्या फटक्या मागे मात्र टायमिंग बेमिसाल षटकार आलाय. अराउंड विकेट अजून एक वेळेला उडवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा देखील चेंडू चाललाय लगातारचा कौस्तुभेच्या बॅट मधून दुसरा षटकार. चेंडूवर 2 फुटी फटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. कौस्तुभेच्या बॅटमधून एक गेला कव्हरला, दुसरा एक्स्ट्रा मिड विकेटला. अजून एक वेळेला क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न इनसाइड एज आणि तदनंतर चेंडू चालला यष्टीरक्षकाच्या दिशेने. निर्धाव चेंडूची सांगता होते. आशिष यांचा देखील उल्लेख करावा लागेल. आजच्या दिवसामध्ये निर्णायक सामना पहिला खेळत असताना साखळी पद्धतीमध्ये 2 षटकं हाताळली होती. त्यामध्ये चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली. अराउंड विकेट पुढचा बॉल. अजून एक वेळेला शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, अलाउन द कार्पेटने चेंडू चाललाय लॉंग ऑनला. चेतन बोरकर चेंडूपर्यंत पोहोचेल, सिंगलच धाव. या चेंडूवर धावून कंप्लीट केली जाते. अमोल स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल, जो 1 डाऊनच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. माफ करा, 2 डाऊनच्या भूमिकेत. त्याच्यावर थोडासा विश्वास दाखवलाय संघ नायकाने. इथून पुढे मोठी धावसंख्या आपल्या संघासाठी उभारायची. एका बाजूने कौस्तुभेची बॅट बोलायला लागली. अतिरिक्तची उसळी मैदानाच्या आतमध्ये चेंडूने प्राप्त केली. 1 फॉर दी ओव्हर असा कॉल पोहोचलाय, मात्र अंतिम चेंडूवर तो बाउन्सर आलाय. त्यामुळे षटक संपतंय दुसरं. पहिल्या डावातील धावा झाल्यात 2 गडी बाद. प्रथम फलंदाजी करत असताना एकता कासारी संघाच्या 23 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट, 23 धावा. 11.50 ची सरासरी प्रति षटकामागे आतापर्यंत गाठली गेली. दूर हादरे मिळाले नसते तर कदाचित ती मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली असती. मात्र इथून पुढे येणारी प्रत्येक धाव, प्रत्येक मोठा फटका हा फार महत्वाचा एकता कासरी संघासाठी. सुमित हळदणकर गोलंदाजी यांकडून दाखल झालाय 3ऱ्या षटकासाठी. मागच्या सामन्यात देखील चांगली गोलंदाजी, 2 धावा 3 विकेट याच गोलंदाजीच्या नावावर राहिलेत. तो पुन्हा एकदा या सामन्यामध्ये 3ऱ्या षटकासाठी गोलंदाजी करताना दिसेल. अलाउन द कार्पेट घेऊन काढण्याचा प्रयत्न, कव्हरला क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये त्याला बीट करून चालला होता चेंडू, मात्र नैसर्गिक अडथळा चेंडूला प्राप्त होतोय. सिंगलने स्ट्राईक, रोटे स्ट्राईक केला अमोल पाष्टे. अमोल पाष्टे स्ट्राईक केला. हा देखील मोठमोठे फटके खेळू शकतो. एकता कासारी संघाकडून सातत्याने चर्चेचं नाव यावेळेस सुडवलंय समोरच्या दिशेने. हा चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, काऊ कॉर्नरला. गणेश मयेकर चेंडूपर्यंत पोहोचेल. विकेट, अजून एक विकेट आली आहे.
राज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राज देवरुखकर खेळताना दिसेल. 3 डाऊनच्या रूपामध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्या आतापर्यंत 24. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू आतापर्यंत संपलेत. 1 विकेट 1 धाव. सुमित हळदणकर या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. भविष्यात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर भूतकाळात काय झालंय याच्यापेक्षा वर्तमान काळामध्ये आपल्याला काय करायचं हे फार महत्वाचं आहे. आता त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. मोठी स्पर्धा तुम्ही खेळताय. संतकोल प्रीमियर लीग 2026 डे 2 मध्ये आजच्या दिवसातील कोणते 2 संघ अंतिम दिवसामध्ये खेळताना दिसतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुढचा बॉल सुबितेचा अराउंड विकेटने गतीमध्ये परिवर्तन उडवायचंय. फटका फसलाय. शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. आल्या पाऊली तंबूचा आसरा दाखवलाय. राज याला गोल्डन डकचा शिकार होऊन डगआउटचा आसरा घेताना दिसेल. हॅट्रिक बॉल घेऊन पुन्हा एकदा संधी प्राप्त केली आहे. स्वतःच्या गोलंदाजी एंडकडून मागच्या सामन्यात देखील ही संधी प्राप्त केली होती सुमित हळदणकर. हॅट्रिक बॉल साठी ट्राय केला. पप्पू खेळताना दिसत आहेत. यावेळेस पायावर थोडासा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. पंचांचे दोन्ही हात समांतर झालेत. धाव अवांतर पुढे सरसवेल जाऊन पोहोचले आतापर्यंत 25 धावा. पप्पू महाकाळ यांचा बर्थडे देखील आजच्या दिवसामध्ये जन्मदिवस म्हणजे खास दिवस प्रत्येकाच्या आयुष्यातील. जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा. मात्र इथून पुढे सरप्राईज द्यायचं आपल्या संघाला. धावांच्या माध्यमातून अलाउन द कार्पेटने चेंडू चाललाय. मिड ऑनला बीट करून लॉंगन मध्ये चेतन बोरकर चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगलने स्ट्राईक रोटेट. एका बाजूला कौस्तुभेचा विचार करायला गेले तर मोठ्या धावा तो उभारतोय. मात्र त्याला भागीदारी पार्टनरशिप कोणच साथ देत नाहीये. नॉयट्रायकेंडला पोचला पहिल्या चेंडूवर. तदनंतर 2 विकेट जाताना पाहिलेत. एका बाजूला अमोल माघारी परतले आणि तदनंतर राज हाला पावली तो माघारी परतला. पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न. अलाउन द कार्पेटने पुन्हा एकदा चेतन बोरकर चेंडूपर्यंत पोहोचतील. लॉंगन मध्ये थोडेसे बिझी राहतात. क्षेत्ररक्षण करत असताना चेतन बोरकर सिंगलने अजून एक वेळेला स्ट्राईक रोटेट. या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्ही खेळत असताना सातत्याने तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. कारण मोठी स्पर्धा तुम्ही खेळताय. संध्या नव्याने येत असतं त्या संध्याचा फायदा तुम्हाला उचलावा लागेल. पुढचा बॉल अजून एक वेळेला पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. यष्टीरक्षक मंदार पहिल्या अटेम्प्टमध्ये कधीच जेल पकडत नाही. मात्र दुसऱ्या अटेम्प्टमध्ये चांगला जेल पकडतो. पकडलाय जेल. फलंदाज बाद. अजून एक पप्पू महाकाळ बॅक टू द डगआउट. अनुज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावर दाखल झाला. आतापर्यंत फलंदाज माघारी परतलेत 5. बाप्पू मागच्या चेंडूवर सिल्वर डकच्या रूपामध्ये ते माघारी परतले. 4थ्या षटकाला सुरुवात होईल. चेतन बोरकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ओव्हर द विकेटने तो गोलंदाजी करेल. स्ट्राईक केला कौस्तुभ. या षटकातील पहिलाच बॉल
फुलर लाईनचा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, चेंडू चालला एक ट्रॅक कव्हरला, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील आशिष. एक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र कौस्तुभीने थांबवले, कारण मागच्या षटकात इतकीशी मोठी धावसंख्या आलेली नाही. मात्र या षटकामध्ये मोठी धावसंख्या तुम्हाला उभारण्याचा प्रयत्न करत असताना कौस्तुभ एकता कासारे संघाकडून फार मोठा खेळाडू आहे. अजून एक वेळेला क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, प्लेड ऑन, फलंदाज बाद, अजून एक विकेट. बॅटला चेंडू स्पर्श झाला आणि तदनंतर इनसाइड एज घेत असताना चेंडू आदळलाय सरळ यष्ट्यांवर. गाणं देखील चांगलं वाजलंय मैदानाच्या आतमध्ये. रुसू लोक पाटलाची पाटलीन बाय. मात्र बोरकरांची चर्चा देखील बरीच रंगली आहे. ते वरवडे गाव असेल किंवा मालगुण गाव असेल, बोरकर बऱ्याच कारणासाठी चर्चेत राहतात. आता मात्र चांगल्या खेळासाठी चेतन बोरकरने विकेट घेतल्यानंतर त्याची देखील चर्चा वाढली. तो गोलंदाजी एंड खोडून दाखल झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर तरी विकेट घेतली आहे. 2 चेंडूंवर एकही धाव खर्च केलेली नाहीये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पार्थ सुर्वे लोकल बॉय वंडर बॉय खेळण्यासाठी दाखल झालाय. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळायचा आहे. कही पे निशाणा, कही पे निघाय, चेंडू निघायला निर्धाव. 3 चेंडूंमध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये. चेतन बोरकर त्यामध्ये एक विकेट देखील घेतली. पार्थ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला चेंडू जसा निर्धाव खेळला तसा रुद्र बराच हसतो या ठिकाणी. आता एखादा षटकार भरून त्याचा तोड गप केला जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुढचा बॉल यावेळी समोरच्या दिशेने प्रहार, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक कव्हरचा चेंडूपर्यंत पोहोचला, आशिष पकडलाय झेल. फलंदाज पार्थ बॅक टू द डगआउट. एकही धाव त्याला बनवता आलेली नाहीये. 2 चेंडू खेळत असताना सिल्वर डकच्या रूपामध्ये तो माघारी परतलाय. आता थोडीशी निराशा त्याच्या चेहऱ्यावर पाहायला भीते. मात्र जय हनुमान क्रिकेट क्लब जेव्हा जेव्हा उदयास येईल येणाऱ्या कालावधीमध्ये, त्यावेळेस पार्थ नावाचा खेळाडू फार महत्वाचा आहे, हे देखील विसरून चालणार नाहीये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय श्रीधनकर खेळण्यासाठी दाखल होतोय. 9व्या क्रमांकावर तर दिसेल, म्हणजे 8व्या विकेटसाठी ही भागीदारी इथून पुढे कशा प्रकारची असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. पहिल्या डावात षटक क्रमांक 4 चेतन बोरकर गोलंदाजी एंडकडून दाखल झाल्यानंतर 2 विकेट, एकही धाव तरी खर्च केलेली नाहीये. या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक फेकेल का हे देखील पाहणं गरजेचं. स्ट्रायकिंगला अक्षय, लेन बॉल यावेळी स्पीक करायचा, फटका फसला. अजून एक वेळेला सुमित हळदणकर चेंडू पर्यंत पोहोचला नाहीये. मात्र दुसऱ्या बाजूला मंदार पोहोचलाय, पकडलाय झेल. अजून एक विकेट आली आहे. माडाच्या जावळीला चेंडू स्पर्श करून क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये मात्र सिंगल धाव धावून कंप्लीट केली आहे. स्ट्राईक आता मात्र खेळताना दिसेल अनुज. चेतनेचा या षटकातील पुढचा बॉल क्रॉसबॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न. आला होता कार्पेटने चेंडू चालला लॉंग ऑनला. गणेश वाईकर चेंडू पर्यंत पोहोचेल. सिंगल धाव धावून कंप्लीट केली जाते. चेतन बोरकर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. 2 विकेट, 2 धावा, 6 चेंडूंमध्ये अप्रतिम दर्जाची गोलंदाजी चेतन बोरकर याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. पहिल्या डाबात डेथ ओव्हर मध्ये अंतिम षटकासाठी कोड्याकडे पाहिले जातं हे देखील पाहावं लागेल. आशिष अंतिम षटकासाठी पहिल्या डावात वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाकडून 5वं षटक हाताळताना दिसेल. 6 चेंडू फार महत्वाचे. एकता कासारी संघाला रंड विकेटने क्रॉसबॅटने खेळण्याचा प्रयत्न. अतिरिक्त धावारी धावफलक पुढे सरसावेल. पिचिंग आउटसाइड दी ऑफ टर्म, थोडेसे बाहेर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण माहितीये जर बॅटच्या पल्ल्यात चेंडू बोला तर कदाचित 6 धावांसाठी जाऊ शकतोय. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅटने उडवायचं आहे. बॅट भरपूर वेगात फिरवली होती.
अजून एक वेळेला अजून एक चेंडू निर्धाव येतोय मैदानाच्या आतमध्ये. हे निर्धाव येणारे चेंडूच कुठेतरी डोकेडुकी ठरताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला धावसंख्या बचत करायची आहे, त्यासाठी तुमच्या अकाउंटमध्ये काहीतरी असणं शिल्लक गरजेचं आहे. या बेस सोडवलाय, फटका फासलाय, शॉर्ट पीड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू जज करतोय. त्या ठिकाणी नैसर्गिक अडथळा प्राप्त होतोय आणि त्यानंतर चेंडू चालला एक्स्ट्रा बीड विकेटला. दुहेरी धाव मागच्या चेंडूवर धावून कंप्लीट केली जाते. धावफलक जाऊन पोहोचलाय 32 वर धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचलाय. पहिल्या डावातील अंतिम षटक हातात असताना आशिष यांचं हे षटक देखील फार महत्वाचं आहे, कारण दुसऱ्या डावात जास्त धावा नकोत. उडवलंय ऑन साइडला, हा चेंडू चालला एक्स्ट्रा बीड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी लेट मारलाय, पण एकच मारला आणि थेटच मारलाय. अनुजच्या बॅट मधून षटकार आलाय. अशाच फटक्यांची गरज आहे. एक तर कासरी संघाला पुढचा बॉल पुन्हा एकदा आशिष यांचा ओरपिच बॉल, पुन्हा एकदा लगातारचा मॅसिव्ह हिट अनुजयच्या बॅट मधून. झुकेगा नाही साला असंच सांगतोय. लगातारच्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके अनुजच्या बॅट मधून येताना पाहायला मिळालेत आशिष यांच्या विरोधात. अजून एक वेळेला मोठा फटका खेळत असताना चेंडूचा लालवंत कार्पेटने पॉइंटला क्षेत्ररक्षक मंदार चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नॉन स्ट्राईक केला. यावेळेस पाहणं गरजेचं आहे. फलंदाज बाद. रनआउट स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस केली जाते. अक्षय याची मात्र त्याला माहिती आहे अनुजला स्ट्राईक केलं थांबणं गरजेचं आहे, कारण त्याने त्याचे इरादे स्पष्ट केलेत. 2 षटकार लागवल्यानंतर अंतिम चेंडूसाठी पुन्हा एकदा स्ट्राईक केला अनुज खेळताना दिसेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक केला खेळताना दिसेल जरूर, मात्र त्याचं कार्य फक्त धावा घेण्याचंच असेल, कारण एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या डावात धावसंख्या आतापर्यंत 45ला 8. एका चेंडूचा खेळ बाकी. अरौट विकेटने आशिष क्रॉस बॅटने उडवण्याचा प्रयत्न, फटका फासला. यष्टीरक्षक सुमित हळदणकर चेंडू मागे धावतायत, पकडलाय झेल. फलंदाज बाद होईल. 9 फलंदाज बाद झालेत. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. धावसंख्या 45 आणि जिंकण्यासाठी 46 धावांचा पाठलाग करायचा आहे दुसऱ्या डावात. साईबाबा 11 कचरे संघाला. तिथपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत.
पहिल्या डावात 25 धावा उभारलेत, दुसऱ्या डावात 46 धावा डिफेंड करायचेत. डिफेंडिंग चॅम्पियन या स्पर्धेतील पहिला संघ बनेल का कमी धावसंख्या बचाव करणारा हे देखील पाहणं गरजेचं आहे. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. दुसऱ्या डावात साईबाबा 11 कचरे संघाकडून स्ट्राईक एंडला सुमित हळदणकर आणि दुसऱ्या बाजूला मंदार मयेकर खेळताना दिसेल. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने हलकासा बाहेर निघाला होता. तिथून पुढे बोटाफटका खेळण्याचा प्रयत्न. पहिला बाउन्सर मैदानाच्या आतमध्ये हाताळून झालाय. ओन फॉर दी ओव्हर असा कॉल देखील पोहोचेल गोलंदाज पारदेच्या कानावर. इथून पुढे अजून तुम्हाला अतिरिक्तचा बाउन्सर हाताळून चालणार नाहीये. हलकासा बाहेर निघाला होता. ओव्हर कव्हर खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू निघाला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पुढचा बॉल पुलर लाईनचा बॉल, पायावरचा बॉल, दिशा दिली ऑन साइडला, शॉर्ट स्केवर लेगला. चूक 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 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुमित हळदणकर किंवा मंदार मयेकर बागारी परतताना दिसले असते. थोडीशी चूक गौरव याच्या माध्यमातून झाली. शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पिकअप आणि थ्रो फार महत्वाचा होता, कारण नॉन स्ट्राईक एंडकडून मंदार निघाला होता. सिंगल धाव घेत असताना अंगलट थोडस प्रकरण अंगलट आलं असतं असं म्हणायला हरकत नसतं, कारण विकेट गेली असती तर. मात्र थांबवलं गेलं. योग्य तो निर्णय घेतला की अयोग्य निर्णय तुमच्या विरोधातच जातो. मात्र थांबवलं गेलंय. 2 धावांवर 2 चेंडूंवर एकही धाव आलेली नाहीये. गतीमध्ये परिवर्तन अजून केला. क्रॉस बॅटला पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक गौरव. आता मात्र नैसर्गिक अडथळा प्राप्त झाला असं म्हणायला हरकत नाहीये. सिंगलने स्ट्राईक रूट स्ट्राईक एंडला दमदार मंदार जाऊन पोहोचलाय. पारतेच्या विरोधामध्ये बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जास्त व्हरायटीवाला दुकान आणि जास्त व्हेरिएशनवाला गोलंदाज हा फार का चालतो मैदानाच्या आतमध्ये. व्हेरिएशन करणं जाणतो पार्थ गांधी देखील एक चांगला खेळाडू. स्ट्राईक एंडला मंदारसाठी पुढचा बॉल, पायातला बॉल, दिशा दिली. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. एक टप्पा घे, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी दुसऱ्या डावातील पहिला मोठा फटका चौकार येतोय. मेंडेटरी पॉवर प्ले षटकामध्ये मोठ्या धावा येणं गरजेचं आहे. त्यामध्ये आतापर्यंत धावा आलेत 5. 4 चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट पारत्याचा. गतीमध्ये परिवर्तन, पहिलंच ओळखलंय आणि त्यानंतर पाठवलंय चेंडूला. अजून एक वेळेला स्क्वेअर लेग रिझनला थोडंसं बिझी ठेवलंय. षटकार येतोय. चांगला समाचार घेतला आता मात्र पारतेचा. पुन्हा एकदा गतीमध्ये बीट करायचं. अजून एक वेळेला मंदाराच्या बॅट मधून लगातारचा दुसरा षटकार येतोय. 46चा पाठलाग करत असताना मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक फार महत्वाचं होतं. त्यामध्ये धावा झालेत 17 धावा. जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. अनुज नवीन गोलंदाजी ट्रॅक कडून सज्ज झालाय दुसऱ्या षटकासाठी. दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना दिसेल. ओव्हर द विकेटनी पहिला बॉल या षटकातील. उलर लाईनचा बॉल, त्याच्यावर दिशा नाहीये. पिचिंग लेग साइड लेग स्टंप चेंडू चाललाय व्हाईट स्क्वेअर. अतिरिक्त धावांनी धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचला 18 वर. जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. चेंडू शिल्लक 24 बॉल 28. साधं सोपं आणि सरळ सबिगड मैदानाच्या आतमध्ये उभं राहिले. सुबित स्ट्राईकला खेळताना दिसेल. लेंथ बॉल या स्पीक करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय गोशांकी क्षेत्रात. लॉंग लेगला एका धाबेसाठी एकापेक्षा जास्त काहीच नाहीये. सिंगलने धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचला 19 वर. 46 धावांचा पाठलाग करत असताना सद्यस्थितीला मजबूत झालाय सेवा कचरे 11 संघ. वैयक्तिक कोट्यातील दुसरा सामना देखील जिंकतायत असं वाटायला लागलंय.
म्हणजे इथून पुढे हा सामना जर साईबाबा इलेव्हन कचरे संघ जिंकतोय तर निश्चितपणाने उद्याच्या आणि अंतिम दिवसामध्ये खेळताना दिसेल. आणि हा सामना पराभूत झाल्यानंतर परतीचा प्रवास एकटा कासारी संघाला करायला लागू शकतोय. अजून देखील प्रयत्न सोडून चालणार नाहीये, प्रयत्न करावेच लागतील. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावात कमी धावसंख्या उभारल्यानंतर पहिल्या षटकात दुसऱ्या डावातील पहिलं षटक पार त्याचं थोडंसं महागडं राहिलं. आता कोणता गोलंदाज कमबॅक करेल, गोलंदाजी एंड पुढून हे देखील पाहणं गरजेचं आहे. कुंदन रोहिलकर तो स्वतःला थांबवले. निर्णायक षटकाच्या बी ते देखील गोलंदाजी करताना दिसतील. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने हलकासा आतमध्ये येणारा बॉल स्वतःच्या बॉल थ्रू मध्ये चेंडू पर्यंत पोहोचला होता, मात्र त्याला झेल कंप्लीट करता आलेले नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होईल. सुमित हळदणकर याच परिसरातील एक नामवंत खेळाडू, सातत्याने त्याचा देखील उल्लेख जयगडचं क्रिकेट म्हटलं की सुमित हळदणकर आणि सुदर्शन बैकर ही दोन नावं सातत्याने चर्चेत राहतात. तो मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय. कोणतीही धाव मागच्या चेंडूवर आलेली नाहीये. 46चा पाठलाग करत असताना धावा आतापर्यंत 19. या षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेटने गतीमध्ये परिवर्तन, दिशा नाहीये या चेंडूवर. वर पिच चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र पंच आमच्या दिशेने वळलेत. पूर्णतः क्रीजच्या बाहेर पडलाय चेंडू. अतिरिक्त धावली आहे. फ्री हिटचा बॉल स्ट्राईक केला सुमित हळदणकर असेल आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी एंड कडून अनुज. आतमध्ये येणारा बॉल, ह्या चेंडूवर देखील दिशा नाहीये आतापर्यंत. अतिरिक्त चेंडू या षटकामध्ये 3 हाताळलेत. चांगली गोलंदाजी करत असताना थोडीशी करणी केली अनुज, याच्यावर म्हणायला हरकत नाहीये. अतिरिक्त धावारी धावफलक पुढे सरसावताना दिसतोय. 46चा पाठलाग करत असताना धावसंख्या 21. एकही फलंदाज बाद झालेला नाहीये. 2 फलंदाज पहिल्या सामन्यात देखील चांगले बोलले होते. साहेब कचरे संघासाठी पुढचा बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. हा चेंडू चाललाय लॉंगॉन क्षेत्ररक्षकाला भेदत असताना 6 धावांसाठी सुमित हळदणकर याच्या बॅट मधून षटकार येतोय. करायला मागच्या चेंडूवर पुन्हा एकदा इरादे स्पष्ट केले सुमित हळदणकर. लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न केला जातो. पायावरचा बॉल अजून एक वेळेला दिशेवर नियंत्रण आहे का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पंच फिरलेत. अतिरिक्त धाव, अजून एक अतिरिक्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. 4था अतिरिक्त चेंडू. थोडीशी खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अनुज याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मात्र दुसऱ्या बाजूला सुमित हळदणकर सारखा मोठा खेळाडू खेळत असताना दबाव असतो. अजून एक वेळेला पायावर टाकण्याचा प्रयत्न, दिशा दिली चेंडूला लॉंग लेगला घोषांकित क्षेत्रात. एका धाबेसाठी सिंगलने धावफलक पुढे सरसावताना दिसेल. 46चा पाठलाग करत असताना धावा आतापर्यंत 29 धावा धावफलकावर जाऊन पोहोचलेत. म्हणजे जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 17 धावसंख्येचा पाठलाग इथून पुढे करायचा. हे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये अजून देखील टक धरून उभेत. एका बाजूला मागच्या षटकात मंदारीने देखील चांगली गोलंदाजी केली, फलंदाजी केली. 2 षटकार 1 चौकार पार त्याच्या विरुद्धमध्ये त्याच्या बॅटमधून आला. इथूनच या सामन्याची समीकरण पूर्णतः स्पष्ट झाली होती असं म्हणायला हरकत नाहीये. कमबॅक करावा लागेल, मैदानाच्या आतमध्ये मेहनत घ्यावी लागेल. इतक्या सहजासहजी सामना सोडून चालणार नाहीये. गतीमध्ये परिवर्तन, उडवलंय ट्रॅक कव्हरला. हा देखील चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. सुमित हळदणकर याच्या बॅटमधून अजून एक वेळेला षटकार येतोय. म्हणजे तुमचे प्रयत्न कमी आहेत. अजून एक वेळेला पायावरच्या बॉल दिशा द्यायची. फटका फसलाय डीप मधून प्रोटेक्शन पार्थ. चेंडू परत पोहोचले. विकेट आले सुमित हळदणकर यांची. षटक क्रमांक दुसऱ्या डावातील संपलंय. 46चा पाठलाग करत असताना धावा झालेत 35 धावा. म्हणजे जिंकण्यासाठी समीकरण 18 चेंडू आणि 11 धावा.
समीकरण बदललंय. 17 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. धावसंख्या 36-46 पाठलाग करत असताना कुंदन पुढचा बॉल उडवला ऑन साइडला. काउंट कॉर्नर रिझनला क्षेत्ररक्षक अमोल. प्रयत्न चांगला होता मात्र सिंगलच धाव या चेंडूवर धावून कंप्लीट केली जाईल. शर्यतीचे प्रयत्न त्या ठिकाणी होऊन केले गेले तर सिंगल धाव वाढत नंतर झेल देखील लिसाइडला एक जीवनदान तेजस हळदन करायला पाहायला मिळते. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न आउटसाइड एज. फलंदाज यावेळी मंदार माघारी परतताना दिसतील. चेतन बोरकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. पुढचा बॉल कुंदन यांचा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न लपेटलाय चेंडूला. अजून एक वेळेला संधी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झाली आहे. काऊ कॉर्नर रिजनला थोडीशी चूक होते. सिंगलच धाव धावून कंप्लीट केली जाईल. 46चा पाठलाग करत असताना धावा आतापर्यंत 38 धावा. 8 धावांची गरज विजयासाठी. विजयाशी गाठ कोणता संघ बांधेल हे देखील पाहणं गरजेचं. मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल आतापर्यंत केली जाते साईबाबा इलेव्हन कचरे संघाची. कुंदन पुढचा बॉल यावेळी दिशेवर नियंत्रण नाहीये. वाईटची लाईन ओलांडून चेंडू चाललाय. अतिरिक्त धावाने धावफलक पुढे सरसावेल. 89 सेंटीमीटरची ती लाईन क्रॉस केली चेंडूने. पायातला बॉल समोरच्या दिशेने खेळून काढलाय. हा चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. तेजस हळदनकर यांच्या बॅट मधून घणाघाती प्रहार षटकार येतोय. सामना बरोबरच येऊन ठेपलाय. थोडेसे फिंगर रोल केलेत. क्रॉस बॅटने उडवलं चेंडूला. हा देखील चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर आणि विजयी षटकार येतोय तेजस हळदनकर यांच्या बॅट मधून. वैयक्तिक कोर्टातील दुसरा सामना खेळत असताना दुसरा विजय संपादन केला जातोय साईबाबा इलेव्हन कचरे संघाच्या बाजूने. अभिनंदन. चांगले खेळले सरपंच खेळाडू. यापुढे होणारा सामना एकता कासारी आणि त्यांच्या विरोधात साहस स्पोर्ट हा संघ खेळताना दिसेल. दोन्ही संघांचे कर्णधार त्वरित नाणेफेकीसाठी पोहोचा. धन्यवाद डीजे. आणि पुन्हा एकदा झालेल्या सामन्याचा सामनावीर लगातारचा दुसरा सामना खेळत असताना सुमित हळदनकर ठरला या मॅचचा हिरो.